नमस्कार मित्रांनो, मी विशाल देवरे आणि आज मी कलावंतीन आणि प्रबळगडच्या शेजारी असलेल्या सह्याद्रीतल्या थरारक अशा इर्शाळगडाचा ट्रेक करणार आहे. इर्शाळगडासाठीचं बेस विलेज असलेल्या नानिवली गावात मी आहे. मी आता जिथं आहे तिला नम्राची वाडी म्हणतात. इथं गाडी लावली आहे मी आणि आता इर्शाळगडाचा ट्रेक सुरू करणार आहे. सकाळी 7:30ला घरातून निघालो होतो. मध्ये गाडी बंद पडली, गाडीचं काम करावं लागलं थोडं, त्याच्यामुळे 1-1.5 तास टाईमपास झाला. पण फायनली ट्रेकला सुरुवात केली आहे. वीकेंड नाही आहे म्हणून काय फारशी गर्दी नसेल, गर्दी एक्सपेक्ट करत नाही आहे मी, पण लेट्स सी. त्या रोडावरून आलो होतो. आता इर्शाळला गड म्हणणे अयोग्य आहे, कारण इर्शाळ हा एक सुळका आहे. गडावरील विशाळा देवीच्या नावाचा अपभ्रंश होऊन या गडाचे नाव इर्शाळगड असे झाले असावे. दुसऱ्या एखाद्या ऋतूमध्ये हा चढ चढणं एक्झॉस्टिंग असतं, पण पाऊस आणि धुक्यात वाट चालणं खूप सुखद होतं. इतर कुठल्या ऋतूमध्ये आजूबाजूचे किल्ले, गाव, डोंगर, दूरदूरचा लँडस्केप दिसतो, पण आज निसर्गाने आमच्यासाठी काही वेगळं नियोजन केलेलं. गडाला भेट देणाऱ्यांसाठी रस्त्यात जागोजागी रेससाठी आणि चहा नाश्त्यासाठी बांधलेल्या झोपड्या होत्या. वारा आणि पाऊस लक्षात ठेवून अत्यंत भक्कम आणि सुरेख बांधकाम केलेलं हे दिसून येतं. आज इथे कोणी नाही, पण येत्या दिवसात शनिवार रविवारी इथे गर्दी मावणार नाही. साधारण 1 तास आरामात चालत आम्ही इर्शाळवाडीत पोहोचलो. गाव तसं छोटं, पण इर्शाळगडावर येणाऱ्या जुन्या नव्या पर्यटक आणि ट्रेकर्ससाठी इथे राहण्या खाण्याची सोय सहज होती. धुक्याने वेढलेल्या गावात एक चक्कर मारला आणि वर ट्रेक करायला सुरुवात केली. कातळ सुळका उजवीकडे ठेवत डोंगराला समांतर सुळक्याविरुद्ध दिशेने ही वाट गडमाचीवरती घेऊन जाते. धुकं अजूनही तितकंच दाट होतं जितकं ट्रेक सुरू करताना होतं. वर माचीवर पोहोचण्यासाठी उजवीकडे वळावं लागतं. इथं बरेच जण वाट चुकतात आणि पुढे निघून जातात. ही वाट डोंगराला वळसा घालून मागच्या बाजूला जाते. वर जाणारी मातीची वाट चिखलाने निसरडी झालेली, पाण्याच्या प्रवाहाने खळगे तयार झालेले. पाऊस सततधार चालू होता. हा पण वातावरण थंड असल्याने चढाई किशी त्रासदायक वाटत नव्हती. इर्शाळगडाच्या कातळाच्या आधी लागणाऱ्या सपाटीवरती पोहोचलोय. धुकं इतकं आहे की अजूनही गडाचा कातळ दिसत नाहीये. थोडं रेस्ट करून परत ट्रेक करायला सुरुवात करणार आहे. लेट्स सी की धुकं सरतंय नाही सरतंय. थांबत रेंगाळत फायनली आम्ही गडमाचीवरती पोहोचलो. वाऱ्याचा वेग खालच्यापेक्षा कैक पटीने जास्त होता. एका जागी उभं राहणंही कठीण होतं.
थोडाही वेळ वर न थांबता माचीवर असलेल्या कोपीवजा हॉटेलमध्ये आम्ही शिरलो. सुदैवाने आज वीकेंड नसतानाही एक हॉटेल चालू होतं आणि चहा नाश्त्याची सोय झाली. बराच वेळ इथे थांबलो. धुकं सरण्याची वाट बघत होतो, पण धुक्याचे लोट, पाऊस आणि वारा वाढतच होता. जवळजवळ तासभर थांबवून मी पुन्हा ट्रेकला सुरुवात केली. सुळका उजवीकडे ठेवत पडलेल्या दरड दगडांच्या मधून वाट काढत मी इथवर पोहोचलो. ही मागची वाट वरती सुळक्यावर घेऊन जाते आणि इकडची वाट एका गुहेकडे घेऊन जाते. या वाटेने आम्ही वरती जाणार आहे, जिथं नेढ आहे. नेड्याच्याही वरती जायला जागा आहे, तिथे जायचा प्रयत्न असेल. लेट्स सी. मुसळधार नसला तरी सातंदर सुरू असलेल्या पावसामुळे वाट निसरडी झाली. इथं जागोजागी वरती यायसाठी आधारासाठी रोप्स बांधले आहेत आणि दगडांमध्ये पण खोबण्यांच्या आधारे सहज वरपर्यंत येता येतं. 2 जागी अवघड टप्पा पार करण्यासाठी शिडी आहे. या लाकडी शिडीने वरती आल्यावरती डाव्या बाजूला हे विशाळा देवीचं मंदिर आहे. या देवीच्या नावावरूनच या नावाचा विशाळा या नावाचा अपभ्रंश होऊन याचं नाव इर्शाळगड असं झालं. पावसामुळे निसटण्याची भीती होती, पण शिडी आणि रोपचा आधार घेऊन सहज नेड्याजवळ पोहोचलो. इर्शाळगडावरचं नेडं म्हणजे नैसर्गिकरित्या डोंगराची झीज होऊन तयार झालेलं एक चित्र. इतर ऋतूंमध्ये डाव्या बाजूला प्रबळगड, माथेरान, चंदेरी, मलंगड, तावली किल्ले दिसून येतात, तर उजव्या बाजूला मोरबे धरण, माणिकगड, कर्नाळा पक्षी अभयारण्य दिसून येतात. इथून पुढचा टप्पा जरा जास्त सांभाळून चढावा लागतो. इथं आधारासाठी काही नाही. धुक्यामुळे काही फुटांवरची विजिबिलिटी आणि त्यात पाऊस, यामुळे एकंदरीतच जागा धोकादायक झालेली. वर आल्यावरती इर्शाळगडाचा धुक्याने वेढलेला उंच कातळ सुळका दिसतो. या सुळक्यावर चढण्यासाठी रॅपलिंग करून जावं लागतं. सुळक्याखाली डाव्या बाजूने एक वाट पाण्याच्या टाकीकडे नेते. आणि उजव्या बाजूची वाट झीज होऊन तयार झालेल्या घुमटाकार कपारी खाली नेते. इतर ऋतूंमध्ये इथून मोरबे डॅमचा आणि इर्शाळवाडीचा टॉप व्ह्यू दिसतो. इर्शाळगडाचा ट्रेक इथंच संपतो. सुळक्यावर एक्सप्लोअर करायसारखं फार काही नाही. वाऱ्यामुळे कोणत्याही कड्यावर जाऊन फोटो काढण्याची हिंमतही केली नाही. वर आलेले सर्व ट्रेकर्स गड केव्हाच उतरले, फक्त आम्हीच वर होतो. धुक्याचा लोट सरून एखादा सुंदर फोटो मिळावा अशी आशा आता सोडून दिलेली आणि गड उतरायला घेतला. गड किल्ल्यांवर पावसाळ्यात फिरताना वातावरणाचा अंदाज लावणं मुळातच चुकीचं. जे काही दृश्य समोर येईल
त्याच्याकडे क्युरिओसिटीने बघत पुढे चालायचं. सह्याद्रीतल्या संघर्षपूर्ण वातावरणाच्या अनुभवांमधला हाही एक अनुभव.